एक देवराज नावाचा एक ब्राह्मण होता। परंतु ब्राह्मण जरी असला ना, पण सत्य, शौच, दया, दान याच्यापासून फार तो विरक्त होता। म्हणजे कधी दान धर्म नाही, पावित्र्यता नाही, मावा खायचा, गुटखा खायचा, दारू प्यायचा, कधीच एक ब्राह्मणत्व म्हणून त्यानं कधी जीवन जगलाच नाही। अतिशय दुराचारी कर्म तो करायचा। लक्ष द्या सर्वांनी। परंतु एक दिवस वनातून जात असताना एक स्त्री पुरुषाशी समागम करताना त्यानं पाहिली आणि त्याला असं वाटलं ही स्त्री मला मिळावी। खरं तर ही चूक असते बरं काही काही पुरुषांची। घरी स्वतःची धर्मपत्नी एवढी सुंदर असताना आपल्या नशिबानं मिळालेली ती कशीही असू दे, ती आपली पत्नी, ती आपली धर्मपत्नी, आपल्यासाठी सर्व घरादाराचा त्याग करून आपल्यासाठी आली। कोणत्याही पुरुषानं खरं तर परस्त्रीकडे वेगळ्या भावनेनं कधी बघायचं नसतं। परंतु आज हा जो देवराज ब्राह्मण आहे यानं हा पुढचा कुठलाच विचार केला नाही, बस ती मला मिळावी। तिच्याकडे गेला आणि तिला सांगितलं, अगं मला मनापासून तू आवडलीस, तू माझ्या घरी यावा अशी माझी इच्छा आहे। ती म्हटली, अरे मी काय अशी साधी सुधी वाटली का तुला? ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याच घरी मी जात असते। आणि मग तो म्हटला, अरे काय द्यावं लागेल? मला धन द्यावं लागेल। मग हा घरी गेला, बायकोचे दागिने विकायचा, तिला पैसे आणून द्यायचा, घरातलं काही ना काही सामान विकायचा, पैसे आणून द्यायचा। हे एक दिवस वडिलांना कळालं। वडील म्हणले, मूर्खा तुला काही कळतंय का? तू काय करतोय? अरे एवढा सुखी प्रपंच असताना, लेकरं बाळा असताना, एवढी सुंदर पत्नी असताना, आई वडील आणि एवढा सुखाचा संसार तो असा दुःखात घालतो, शोभतं का तुला हे? वडिलांनी समजून सांगून पाहिलं, पण या देवराज ब्राह्मणानं काय ऐकलं नाही। तो म्हटला, झालं ना आता वय, कुठपर्यंत लेकराला समजून सांगत राहणार आहे? तुमचंच ऐकत राहायचं का आम्ही? आई वडिलांचं त्यानं ऐकलं नाही। एक दिवस पुनश्च आला आणि बायकोचे दागिने घेऊन जात असताना ते बापानं पाहिलं आणि बापानं हात पकडला। अरे मूर्खा तुला काय अक्कल? बापानं मला विरोध केला म्हणून त्या ठिकाणी एक कुऱ्हाड पडलेली होती, उचलली बापाच्या डोक्यात घातली, बापाला त्यानं मारून टाकलं। आई मध्यस्थी करायला, अरे शोभतं का तुला? बापाला मारतो? आईलाही त्यानं मारून टाकलं। आता मात्र काही दिवसानं बायकोने त्या ठिकाणी विरोध केला दागिने घेऊन जात असताना, की पुन्हा बायकोलाही त्यानं मारून टाकलं। लेकरं पळत आले, बाबा 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 आईला मारू नका, आता तुम्ही मला सांगणार का? म्हणून लेकरंही त्यानं मारून टाकले। आता अक्षरशः घरामध्ये कुणी राहिलं नाही, प्रपंच पूर्ण विस्कळीत झाला। आता घरामध्ये करून घालणारं कुणी राहिलं नाही। आता बायकोकडे गेला, म्हणजे त्या स्त्रीकडे गेला आणि तिला म्हटलं, ए तुला नुसतं धन नाही, धनवान आता भेटणार आहे म्हटलं। आता जे होते ते घरातले गेले, मला कोणी विरोध करणारं राहिलं नाही, आता चल म्हटले माझ्या घरीच राहण्यासाठी। त्या बाईनं त्याला पाहिलं आणि त्याच्याशी बोलू लागली, तुला काही अक्कल? तुला काही समजतं? काय झालं? म्हटलं, अगं तूच तर म्हणली होती ना, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे मी येत असते। आता माझ्याकडे खूप धन आहे, आता मला बोलणारं कोणी राहिलं नाही। काय केलं? म्हटले, आई मारून टाकली, बाप मारून टाकला, बायको मारून टाकली, लेकरं सुद्धा मारून टाकले, मला आता कोणी राहिलं नाही आपल्याला बोलणारं। महाराज ती बायको म्हटली, तुझं धन आणि तू, अरे तू स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही। आज त्यांना मारलं, उद्या मला मारणार नाही, हे कशावरून? मी येणार नाही म्हटले तुझ्याकडे। हा खरं तर आता त्या घरामध्ये आला, इकडे तिकडे पाहतोय, आठवणीनं जीवन भरलेलं आहे। अरे या हातानं बायको मारली, या हातानं आई मारला, या हातानं बाप मारला, या हातानं पुढची लेकरं सुद्धा मी मारून टाकले। आता मी काय करू? विचार करू लागला। गावामध्ये फिरायचा तर कोणी अन्न पाणी सुद्धा त्याला देईना। ते म्हणले, अरे किती मूर्ख व्यक्ती आहे, स्वतःचा परिवार यानं संपवला, आता याला कोण द्यावं? द्यावं तर ह्या पाप आपल्याला लागणार आहे। त्याला कुणीच काही खायला देईना, उपासमार व्हायला लागली। आता काय करू? मी कुठं गेलो म्हणजे मला अन्न मिळेल अशी त्याची अवस्था झाली। आणि म्हणून इकडं तिकडं भटकू लागला, कुठे काही अन्नाची पोटापाण्याची व्यवस्था त्याची होईना। आणि म्हणून त्याच्या मनात एक आता वादळ निर्माण झालं की काय खावे आता, कुणीकडे जावे, काय घ्यावे आता, कुणीकडे जावे, काय खावे आता, कुणीकडे जावे, काय खावे आता।
रहावे तो काय खावे आता कुणीकडे जावे 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 गावात रहावे कोण्याबळे कोणाच्या दाराला बाई काहीतरी खायला द्यावं पोटाला बाईनं म्हणावं नाही नाही तुला दिलं तर आम्हाला पाप लागेल तू पापी अरे तू लेकराचा विचार केला नाही बायकोचा विचार माय बापाचा तू विचार करू नये तुला दिलं तर आम्हाला कुणी सुद्धा त्याला खायला देईना प्यायला देईना आता काय करावं म्हटलं एकच सहारा आहे आपला तो म्हणजे भगवान शिव शिवजींचं गावाच्या बाजूला एक मंदिर आहे बस म्हणले इथं प्रसाद तर मिळेल अरे प्रसादाला तर कोणी मला तिरस्कार करणार नाही तो तर भेटेल मला 2 घास आणि म्हणून गावाच्या बाजूला जे शिवालय त्या शिवालयामध्ये सुंदर माझ्या शिवप्रभूंची कथा चालू आहे हा बसलेला आहे दुःखानं त्या ठिकाणी ज्वरेण पीडिताम गतः दुःखानं त्या ठिकाणी दुःखी झालेला आहे मंदिरामध्ये कथा चालू आहे कथा ऐकतो आहे कानानं कुठेतरी कानावरती भगवान शिवांचे गुणगान ऐकायला मिळत आहेत मन प्रसन्न झालं बस इथं मला आत्ताशी कुठंतरी ह्या दुःखातून शांती मिळाली सारखी त्याला जाणायला लागले बसलेल्या अवस्थेमध्ये कुणी यावं मुरमुरे हातामध्ये टाकावे ते सेवन करावे आणि अक्षरशः शेवटचा जो क्षण आहे महापाप केलेला असल्यामुळे एवढा काही त्या ठिकाणी महाराज कथा श्रवण भगवान शिवांचं सानिध्य भगवान शिवांचा प्रसाद मुखामध्ये मिळाला आणि त्या देवव्रत ब्राह्मणाचा मृत्यू झाला आता मात्र त्या ठिकाणी बसलेला आहे मृत्यू झाला आणि भगवान शिव त्या ठिकाणी विराजमान परंतु त्यांना नेण्यासाठी प्रत्यक्ष यमदूत आले शिवदूत आले आणि यमांनी हात लावला की शिवदूत म्हणले अय कुणाला हात लावता कळतंय का तुम्हाला ते म्हणले अरे तुम्हाला माहिती आहे का म्हणे काय यांना आयुष्यभर पापच केलं म्हणले घरातलं एकही यांना जिवंत ठेवलं नाही अरे हे पाप केलं असेल पण आता कुणाच्या दारात मेलं हे माहिती का तुम्हाला म्हणे कुणाच्या अरे हे भगवान शिवजींचं द्वार आहे हे तुम्हाला हात लावायचा अधिकार नाही हा आमचा भक्त आहे हा आमचा शिवाचा भक्त आहे अरे हा शिवाचा भक्त कशावर अरे पोटाच्या व्यवस्थेसाठी आला अरे पण नुसती व्यवस्था नाही याच्या मुखामध्ये शिवजींच्या आरतीचा प्रसाद गेलेला आहे म्हटले हा सामान्य नाही याला भगवंताच्या शिवपदी आम्हाला घेऊन जावं लागेल आणि म्हणून त्या देवव्रत ब्राह्मणाला भगवंताच्या परमपदाला भगवंताच्या धामाला प्राप्त झालेलं आहे हे कशाचं बळ आहे हे कशाचा प्रभाव आहे हे कारण याचं कारण फक्त एकच आहे की त्यानं शिवमंदिरामध्ये इच्छा नव्हती की शिवकथाच ऐकायला मिळावी पण सहजरित्या कानावरती शिवकथा पडली आणि नवे नवे भगवान शिवजींच्या कथेतला प्रसाद त्याला खायला मिळाला एवढी ताकद प्रसादे सर्व दुःखांना प्रसादामध्ये एवढी ताकद एखाद्या वेळेला भाग्य आणि सौभाग्य याच्यामध्ये फरक असा असतो एखाद्या वेळेला मी उभा आहे मला सहज भूक लागली वाटलं की अरे मला भूक लागली काहीतरी मिळायला पाहिजे कुणीतरी यावं सहज मला म्हणावं धरा बाबा हा काहीतरी माझ्याकडं होता पुडा म्हणून तुम्हाला देतो मला आनंद वाटतो वा मला मिळाला भूक लागली होती आता इथं काही उपलब्ध झालं नसतं मिळाला पुडा हे फक्त माझं भाग्य इच्छा नव्हती आलंय अकस्मात माझं भाग्य पण मला वाटतं आता गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू आहे मी जायला पाहिजे पण माझं जाणं होतं त्या व्यक्तीनं किंवा कथेला गेलेल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणावं अरे मी आत्ताच कथा ऐकून आलो बरोबर हा प्रसाद हे आपलं सौभाग्य इच्छा होती पण मी जाऊ शकत नव्हते मी करू शकत नव्हते पण मला तिथला प्रसाद घरी मिळाला म्हणजे असं नाही की घरीच बसून रोजच घ्या असं नाही पण नशिबानं मिळाला इच्छा होती पण जाऊ शकत नव्हतं पण तरी सुद्धा इथं मिळालं हे आपलं सौभाग्य म्हणून प्रसादाला कधी नाही म्हणायचं नाही फार नाही तर थोडा तरी भेटावा अशा अपेक्षा आपण ठेवायची महाद्वारातला प्रसाद भगवंताच्या द्वारातला प्रसाद आपलं काय दुःख हरण करील आपल्याला सांगता येणार नाही आणि म्हणून आपण या कथेवरनं एक शिकायचं की अरे हा जो
देवव्राज नावाचा ब्राह्मण हा भगवंताच्या परमधामाला प्राप्त झाला आणि म्हणून जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. अरे प्रयासानं सुद्धा शेवटच्या क्षणाला देवाचं नाव येत नाही, परंतु हा नुसता मेला नाही तर नामस्मरण कानावर पडत होतं. काय नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय वरती करा सर्वांनी एक साथ टाळी आणि प्रेमाने सर्वांनी नमः शिवाय ओम नमः शिवाय अत्यंत श्रद्धेनं श्रद्धायुक्त अंतकरणानं भजन त्याच्या कानावरती पडलेले, त्यामुळे देवराज नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार शिवकथेमुळे झाला. लक्ष द्या बरं माया हो, लक्ष द्या सगळ्यांनी. हे जे दादा समोर उभा आहे ना, याच्या हातात कॅमेरा आणि आपलं हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम ते आपल्याला कथा झाल्यानंतर 2-4 दिवसानं म्हणा 15-20 दिवसाच्या आसपास यूट्यूब चॅनलला येणार आहे. जसं आपण आरतीताई शिंदे हे नाव टाकलं की भोकरगावची कथा, कुठं कुठं माझे कार्यक्रम झाले ते सगळे आपल्याला यूट्यूबला पाहायला मिळतात. तसं आता आपली ही कथा शूट झाली की आपल्याला वाटलं कधीतरी आपल्या जगदंबा मातेचा कार्यक्रम आपण पाहावा, तर हे आमचे यूट्यूब चॅनलवाले दादाश्री आहे. दादा चॅनलचं नाव काय? वारकरी विचारधारा. बरं, अत्यंत सुंदर चॅनल आहे दादांचे, खूप छान छान व्हिडिओ आहे. पण ते चॅनलवाले लोक ना हुशार असतात बरं का. जे डुकल्या घेतात, भजन करायला लावलं भजन करीत नाही, सारखी इकडं तिकडं कावरे बावरे पाहतच राहतात, इथे येऊन बडबड करतात. अशा लोकांची ते जास्त शूटिंग घेतात बरं का. मग आपण यूट्यूबला टाकली का तुम्ही म्हणताल बघा आमच्या गावात आमच्या गावची कन्या आमच्या आरतीताईंची कथा झाली, ऐका बरं. पण तुमचे कोणी नातेवाईक पाहुणेरावळे तिकडं पाहत असले की ते म्हणतील बघा बघा आपली शांताई तिथं जाऊन गप्पा आणि तिथं जाऊन डुकल्या घेते का ते. असं होऊ नये असं वाटत असेल बरं का माया हो,
पुरुष मंडळी अगदी श्रद्धेनं बरं, असं काही नाही, पण खरं श्रद्धायुक्त अंतःकरणानं, आणि कॅमेरेवाले आपले चित्र टिपणारच आहे. त्यामुळे आपण कधी जरी पुन्हा या कथेला मी होतो हे आपल्याला पाहता येईल आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे प्रसन्न बसत चला आणि भजन वेळोवेळी करा, मनापासून करा, आवाज येऊ द्या, अगदी मनापासून जेवढं श्रद्धेनं मनापासून भजन कराल. कुणाला आवाज काय आपल्याला ऐकवायचा नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला भजन करायचं आहे, तिच्यासाठी करा. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येऊ न येऊ, पण अंतकरणातली हाक, अंतकरणातला पुकार, मनापासून केलेलं भजन त्या भगवतीपर्यंत, माझ्या शिवप्रभूपर्यंत पोहोचावं, एवढं प्रेमानं करत चला. नुसतं असं आग्रहानं म्हणाल मग तुम्ही म्हणायचं म्हणून म्हणायचं असं नाही. मनातून सगळ्यांचा आवाज एकसारखा एकजुटीनं आला पाहिजे. उलट आपलं भाग्य आहे, गावात एक आरतीताईच नाही, कित्येक आपल्या गावात महाराज, काही गावामध्ये महाराज मंडळ हर वेळेला बाहेरून बोलावं लागतं. आपल्याला मात्र तसं नाही, बरेच महाराज मंडळी आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे आपल्या सर्वांसाठी. आणि म्हणून आपल्याला ही सगळी काही सवय आपल्यासाठी हे नवीन नाही. भजन करा, कीर्तन करा, किंवा ही सगळी काही आपल्या गावामध्ये परंपरा परमार्थाची चालू आहे. त्यामुळे अगदी श्रद्धायुक्त अंतकरणानं भजन करत चला, होईल त्यावेळेला जयघोष मनातून मात्र करत चला बरं. त्यामुळे शिवप्रभूंची कथा श्रवण करून कुणाचा उद्धार झाला.